नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. सम्यक मराठीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे उत्तर बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा? तर याचे उत्तर आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ संत एकनाथ यांचा आहे. प्रश्न क्रमांक 2, राज्य वन्यजीवन कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे उत्तर आहे राज्य वन्य जीवन कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते? तर उत्तर आहे भारतातील दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 4, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास होय. प्रश्न क्रमांक 5, विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर याचे उत्तर आहे राहाता या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 6, विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर नेवासे या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7, अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे? तर याचे उत्तर आहे अहमदनगर जिल्हा हा नाशिक या परिक्षेत्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 8, अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? तर अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डी या शहरामध्ये विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 9, माळढोक काय आहे? तर माळढोक हे एका पक्षाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 10, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सुरजागड लोहखान हे गडचिरोली या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ठाणे हा जिल्हा पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 12, संत गाडगे महाराज व संत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती या जिल्ह्यातील. प्रश्न क्रमांक 13, झूम हा कशाचा प्रकार आहे? तर झूम हा शेतीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 14, नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? तर नागपूर हे मुंबई कोलकाता या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. प्रश्न क्रमांक 15, नर्मदा नदीचा उगम कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे होतो. प्रश्न क्रमांक 16, चांदोली धरणाच्या जलाशयाचे काय नाव आहे? तर चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंत सागर हे आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद हा विभाग आहे. प्रश्न क्रमांक 29, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी तपकिरी हा रंग वापरतात. प्रश्न क्रमांक 20, कोणते शहर 2 राज्यांची व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंदीगड हे शहर 2 राज्यांची व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 21, नागपूर मेट्रोसाठी डबे कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 22, जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 23, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? तर आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर येथे आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बॉक्साईट या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला गेला आहे.
प्रश्न क्रमांक 25. पांढरे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे? तर पांढरे फूल हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 26. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 28. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशातून जाते. प्रश्न क्रमांक 29. मीनाक्षीनगर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मीनाक्षीनगर हे भारतातील तामिळनाडू या जिल्ह्यातील आहे. प्रश्न क्रमांक 30. डोकलाम वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर उत्तर आहे डोकलाम वाद हा भारत व चीन या देशांमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31. दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे? तर उत्तर आहे दीक्षाभूमी हे तीर्थस्थान नागपूर या शहरात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 32. कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर उत्तर आहे कादवा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 33. भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर उत्तर आहे भारतीय पठारावरील नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया धावते. प्रश्न क्रमांक 36. नागझिरा अभयारण्य कोठे आहे? तर उत्तर आहे नागझिरा अभयारण्य गोंदिया या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 37. आंबा घाट कुठून कोठे जाताना येतो? तर उत्तर आहे कोल्हापूर ते रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 38. विपस्सेना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे विपस्सेना रिसर्च इन्स्टिट्यूट हे इगतपुरी या शहरात आहे. प्रश्न क्रमांक 39. NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर उत्तर आहे NH3 हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा या 2 शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 40. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुक्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन माहिती संग्रहासोबत आणि नवीन प्रश्नसंचासोबत. धन्यवाद.